गडचिरोली गडचिरोली जिल्हा नाव ऐकताच काय बरे डोळ्यासमोर आले? सगळीकडे पसरलेली वनराई, हिरवळ आणि नक्षलग्रस्त मागासलेला जिल्हा. गडचिरोली जिल्ह्याचे हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे हा जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळा दिसून येतो. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर असून लोकसंख्या 10,71,795 आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भौगोलिक परिस्थितीवर मात करण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद बांधकाम विभाग सतत कार्यरत आहे. नमस्कार. मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की जिल्हा परिषद बांधकाम विभाग मार्फत या गडचिरोली जिल्ह्याचे जे दुर्गम अतिदुर्गम भाग आहेत त्या ठिकाणी विविध प्रकारच्या लोकोपयोगी काम करण्यात आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये साधारणपणे भामरागड, इटापल्ली आणि काही प्रमाणात अहेरी, भामरागड, धानोरा, सिरोंचा या तालुक्यात अतिदुर्गम ठिकाण आहेत आणि या सर्वच ठिकाणी गोडाऊन, त्याचप्रमाणे रस्ते, पूल आणि दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने असे विविध लोकोपयोगी काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेले आहेत आणि या कामामुळे लोकांसाठी सोयीसुविधा अतिदुर्गम ठिकाणी पण निर्माण झालेली आहे. महत्त्वाचं असं वाटते की जे रस्ते करण्यात आलेले ते खूप अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात करण्यात आलेले आहेत आणि या रस्त्यामुळे लोकांना महत्त्वाची दळणवळणची सुविधा प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात जे प्रवासचा त्रास होत होता त्याच्यामध्ये पण कमतरता आलेली आहे. तर अशा प्रकारे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पुढे पण लोकोपयोगी काम चांगले दर्जाचे कायम ठेवावे यासाठी त्यांना शुभेच्छा पण देण्यात येत आहेत. धन्यवाद. अतिदुर्गम डोंगराळ प्रदेश, जंगलातून पायवाट काढत जाणे, नाल्यातून प्रवास करणे, त्यामुळे मागील 2 ते 3 वर्षात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती सादर करीत आहोत. कोइंदूर, कन्हारगाव, कारका, अडुगवाही, जवेली रस्ता, तालुका एटापल्ली मधील ग्रामीण मार्ग 13 असून 3 किलोमीटरचे काम व काही मोरीचे काम केलेले आहे, ज्या रस्त्याने कारका गावाला पूर्णतः जोडले आहे. सदर रस्त्यामुळे कोइंदूर, कन्हारगाव, कारका खुर्द, मेंढरी ही गावे जोडली गेली आहेत, ज्यामुळे 600 नागरिकांना फायदा झालेला आहे. देवदाव ते बटेर हा रस्ता जंगलातून जाणारा पायवाट रस्ता होता. ग्रामीण मार्ग 118 असा याचा क्रमांक आहे. एटापल्ली तालुक्यातील अबनपल्ली ते बुर्गी हा रस्ता जंगलातून जाणारा पायवाट होता. सदर रस्त्याचे बांधकाम जवळपास 2 किलोमीटर पूर्ण झालेले असून अबनपल्ली गावातील लोकांना तहसील मुख्यालय येथे येण्याकरिता व शासकीय कामे पूर्ण करण्याकरिता याचा उपयोग होत आहे. कतरणगट्टा, कोपूर, वटेली रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम केलेले असून सदर पुलाला जवळपास 80 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. भामरागड सारख्या अतिदुर्गम तालुक्यात सदर पूल बांधकामामुळे वटेली, कतरणगट्टा व कोपूर या गावांना पुलामुळे कनेक्टिव्हिटी प्राप्त झाली आहे. सदर पुलामुळे या परिसरात जवळपास 600 ते 700 नागरिकांना त्याचा लाभ झालेला आहे. भामरागड सारख्या अतिदुर्गम तालुक्यातील मिरगुळवंचा, कृष्णार, आरेवाडा, हितापडी या रस्त्यावर लहान पुलाचे काम केलेले आहे. सदर कामाला सुद्धा जवळपास 80 लाख रुपयांचा खर्च आलेला असून या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या पुलामुळे परिसरातील मिरगुळवंचा, कृष्णार, आरेवाडा या गावातील जवळपास 1500 ते 1600 नागरिकांना आवागमन करण्यासाठी या पुलाचा फायदा झालेला आहे. करंजा, मरपल्ली, मोतुकपल्ली, रेगुलवाही, मुडेवाही रस्त्यावर पूल बांधकाम करण्यात आलेले आहे. सदर कामाची अंदाजित किंमत 2.25 कोटी रुपये असून सदर रस्ता हा 10 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यामुळे करंजा, मरपल्ली, मुडेपल्ली, टोला, सिलपल्ली, दोबूर, मोतुकपल्ली, रेगुलवाही व मुडेवाही इत्यादी गावे जोडली जातात. पुढे हा रस्ता सिरोंचा तालुक्याला जोडला जातो. या रस्त्यावर 2 पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलामुळे जवळपास 5500 नागरिकांना याचा फायदा झालेला आहे. राष्ट्रीय महामार्ग 353C ला जोडण्यासाठी येनकाबंडा ते गोविंदगाव रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. सदर पुलामुळे गोविंदगाव, येनकाबंडा या गावातील जवळपास 3500 लोकांना मुख्य रस्त्याशी जोडण्यात आलेले आहे. सदर रस्त्याचे खडीकरण केल्यामुळे नागरिकांना आरोग्याची सुविधा व इतर सुविधा पुरवण्यासाठी
एकूण 2,15,00,000 रुपयांचे खर्च करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील मौजा रेपणपल्ली गावातील धान्य साठवण तसेच वन उपज साहित्य साठवणूक ठेवण्यासाठी कृषी गोदामाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. सदर कामाला 20 लाख रुपये खर्च आलेला आहे. आम्हाला गोदाम मंजूर झालेलं असल्यामुळे नाही का आम्ही धान वगैरे ठेवलेलं आहे. कमलापूरचे धान ते खराब जात होता, इथं नाही का कमलापूरचे ते बाहेरच होता. पाऊसमुळे नाही का गोदाममध्ये आणून ठेवलेले आहेत आणि गावच्या सुद्धा नाही का आम्ही आणून ठेवलेले आहेत. मोवा आहे आम्हाला नाही का काही वर्षी मोवा वगैरे नाही घेतलं, पैसे नाही मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी धानच ठेवलेलं आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात अतिसंवेदनशील अशा भागात जवळपास 40 गावे, 7 उपकेंद्र, 1 प्राथमिक आरोग्य पथक या सर्वांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनाने मौजा कमलापूर येथे एकूण 10 कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सिरोंचा तालुक्यातील मौजा रंगय्यापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम 2023 ला पूर्ण करण्यात आलेले आहे, जे सिरोंचा मुख्यालयापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना वास्तव्यास राहण्याकरिता उत्तम सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने टाईप 1 व टाईप 2 चे बांधकाम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण करण्यात येईल. सिरोंचा तालुक्यातील परसेचडा चिकेला जाफराबाद रस्त्याचे डांबरी नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग 353C ला आलापल्ली ते सिरोंचाला जोडतो. या रस्त्यामुळे कंबलपेठा, निमडा, टेकडताला अशी गावे मुख्य रस्त्याला जोडली जातात. टेकडताला येथे प्राथमिक आरोग्य पथक असल्यामुळे सदर रस्त्याचे डांबरी नूतनीकरण केल्यामुळे आरोग्याची सुविधा पुरवणे सोयीचे झाले आहे. धानोरा तालुक्यातील बेलगाव, पन्नेमारा, दराची, वडगाव, जपतलाई, जांगदा, मोहली, चिंगली, भाकररोंडी या रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून सध्या स्थित काम प्रगतीपथावर आहे. धानोरासारख्या अतिदुर्गम तालुक्यात 3 कोटी रुपयाचे काम मंजूर झाले आहे. कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती परिसरातील नारकासा, बोटेझरी गावांना जोडण्याकरिता लहान पुलाचे बांधकाम करणे प्रगतीपथावर आहे. सदर परिसर हा अत्यंत दुर्गम असून पहाडांनी वेढलेला आहे व आवागमन करण्याकरिता पक्का रस्ता सुद्धा नाही. जवळपास 300 ते 500 नागरिकांना मुख्य रस्त्याशी जोडण्याकरिता सदर पुलाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदर पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून जवळपास 90% काम पूर्ण झालेले असल्यामुळे सदर पुलावर नागरिकांचे आवागमन सुरू झाले आहे. त्याकरिता 70 लाख रुपयाचे खर्च करण्यात येणार आहे. नमस्कार, मी विजय दोरखंडे, कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद गडचिरोली. आज आपण कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती येथील आरोग्य पथकाच्या परिसरात उभे आहोत. ग्यारापत्तीच्या परिसरातील इतर आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना, रुग्ण लोकांना आरोग्याबाबत उत्तम सेवा मिळावी या दृष्टीने आरोग्य पथक ग्यारापत्ती येथे मंजुरी प्राप्त झाली. सदर इमारतीमध्ये प्रकल्पामध्ये ग्यारापत्तीच्या मुख्य इमारतीचे बांधकाम, वैद्यकीय निवासस्थान आणि कर्मचारी निवासस्थानचा अंतर्भूत आहे. सदर काम हे फरवरी 19ला याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता आणि ऑक्टोबर 23ला हे काम प्रकल्प पूर्ण करण्यात आला. सदर प्रकल्पाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आलेले आहे. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, खोब्रा मेंढा परिसरातील जवळपास 7 ते 8 गावांना मुख्य रस्त्याला जोडण्याकरिता मालेवाडा चरवीदंड रस्त्यावर 2 पुलाचे काम करण्यात आले आहे. त्यापैकी बॉक्स सेल प्रकारचे पुलाचे बांधकाम व स्क्यू टाईप पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले असून रहदारीसाठी मोकळे करण्यात आलेले आहे. यामुळे जवळपास 2000 लोकसंख्या असलेल्या नागरिकांना त्या परिसरातील मालेवाडा या मुख्य केंद्राला जोडण्यास मदत झालेली आहे.